नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण शेवयाची खीर पाहणार आहोत। स्वीट डिश आहे। याआधी पण मी कॅरेमल शेवयाची खीर दाखवलेली होती, त्याची तो व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटेल। तर आता आपण नॉर्मल जी शेवयाची खीर करतो आपण त्याला सुरुवात करूया। तर हे मी पाव किलोचं पाकिट घेतलेलं होतं शेवयांचं। हे भाजलेले शेव नाही आहेत, नॉर्मल आहेत कच्चे शेव। तर ते आधी आपल्याला जे आहे ते भांड्यामध्ये कोणत्याही मी हा पसरट पॅन घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये ते सुकेच आधी व्यवस्थित 1 मिनिट भाजून घेतले। त्यानंतर 1 मिनिटानंतर परतल्यानंतर शेवयांना थोडासा कलर ब्राऊन झाला तेव्हा मी ह्याच्यामध्ये जे आहे ते 4 चमचे छोटे तुपाचे घातले, साजूक तुपाचे, जे माझं घरगुती तूप आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकले, तुम्ही कोणतेही टाकू शकता। मी काजू आणि बदाम घातलेले आहेत, बारीक करून घेतलेले, आणि ते व्यवस्थित या तुपामध्ये शेव ड्रायफ्रूट्स परतवले चांगले। शेवयाचा कलर पूर्णपणे जो आहे तो ब्राऊन झालेला आहे। त्यानंतर 1 वाटी ब्राऊन जेव्हा होईल ह्याचा कलर आणि तुम्हाला कळेल की ड्रायफ्रूट्स आपले चांगले शिजलेले आहेत, तेव्हा 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे। अर्धा लिटर दुधाचा आपल्याला संपूर्ण वापर करायचा आहे, पण सुरुवातीला मी 2 वाटी एवढं दूध घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये परतवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर जे आहे ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला व्यवस्थित। साधारणतः 1 मिनिटामध्येच ह्याला उकळी येते। त्यानंतर जी आहे ती साखर घालायची आहे। तर 1 वाटी शेव असतील ना, तर त्याच्यासाठी जे आहे ते तुम्ही 1 वाटी साखरेचा वापर करू शकता। तर मी ह्याच्यामध्ये 6 चमचे साखर घातलेली आहे मोठे, आणि त्याची एक उकळ येऊ दिलेली आहे। तर त्याच्यामध्ये साखर पूर्णपणे एकजीव होते या खिरीमध्ये। त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजू द्यायचं आहे खीर। त्याच्यामुळे कसे आहेत जे शेवया असतात ते फुलतात व्यवस्थित दुधामध्ये, या मिश्रणामध्ये ते व्यवस्थित फुलतात। तर 1 मिनिटानंतर झाकण उघडून पाहिल्यानंतर दाटसर असं झालेलं होतं शेवयाचं बॅटर। त्याच्यामध्ये जे आहे ते मी बाकीचं दूध घालून आधी जी आहे ते एक उकळी अजून एक आणून दिलेली होती, आणि त्यानंतर सर्वात शेवटी जे आहे ते आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर घालून ह्याला व्यवस्थित आपल्याला परत एकदा 1 मिनिट बारीक गॅसवर ठेवायचं आहे। अशा पद्धतीने ही शेवयाची झटपट अशी खीर होते, अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होते। आणि एखाद्या वेळेस तुम्हाला शिरा नको हवे असेल किंवा गोडाचा पदार्थ, तर हा एक छान आहे। तर हे बघा, हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही शेवयाची खीर जरूर करा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, अशी दाटसर अशी जी आहे ती शीरखुर्मा टाईप ही शेवयाची खीर झालेली आहे। खूपच छान लागते। तर तुम्ही नक्की करून पहा, आणि असेच पदार्थ घेऊन आपण परत येऊया माझ्या चॅनलवर। धन्यवाद।